तब्बल 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या काही विहिरी आजही पाण्याने भरलेल्या आहेत. त्या काळात ना सिमेंट होतं ना आधुनिक यंत्र. मग या विहिरी आजही इतक्या मजबूत कशा आहेत? चला जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं, कोणताही किल्ला तलवारीने नव्हे तर पाण्यामुळे जास्त काळ टिकतो. म्हणून प्रत्येक गडावर कायमस्वरूपी जलव्यवस्था निर्माण करण्याला विशेष महत्त्व दिलं जात होतं. विहीर खोदण्याआधी सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे योग्य जागा ध्यान निवडणे. द्या, हा नाळवरती पाणी प्रत्येक आणेल. ठिकाणी विहीर बांधली जात नसे. जमिनीचा उतार, मातीचा प्रकार आणि पाण्याची शक्यता यांचा सखोल अभ्यास केला जायचा. त्या काळी आधुनिक यंत्र नव्हती, ठीक आहे, पण हेच अनुभवी स्थान योग्य कारागीर आहे. उंबर, जांभूळ, बाभूळ यांसारख्या झाडांवरून, ओलसर मातीवरून आणि दगडांच्या भेगांवरून भूगर्भातील जिवंत पाण्याचे झरे अचूक ओळखत असत. योग्य जागा निश्चित झाल्यानंतर सुरू व्हायचं कठीण काम. दगडात विहीर खोदायची. लोखंडी छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने दिवस रात्र मेहनत घेतली जायची. ही विहीर फक्त त्या काळासाठी नव्हती, तर पुढच्या अनेक पिढ्यांसाठी होती. म्हणूनच प्रत्येक दगड विचारपूर्वक बसवला जात होता. दुसरा भाग लवकर